मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नवी दिल्लीत जाणार आहेत। दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत। भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उद्या दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम आटोपल्यावर ही बैठक भाजपच्या मुख्यालयात होईल। या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। सुरेश धस यांनी क्रूर मंत्र्यांची भेट घ्यायला नको होती असं म्हणत जरांगेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला। सुरेश धसांवरही निशाणा साधला। आज नासक्या मंत्र्यांची नावं घ्यायला नकोत अशी टीका मनोज जरांगेंनी केली। सुप्रिया सुळेंनी घेतलेल्या देशमुख कुटुंबियांच्या भेटीवर मनोज जरांगेंनी टीका केली। मला त्यांच्या राजकारणात पडायचं नाहीये, हे सगळं फक्त निवडणुकांपुरतं केलं जातं अशी टीका जरांगेंनी केली। राज्याच्या गृह विभागानं मंत्री आणि आमदारांच्या सुरक्षेत कपातीचा निर्णय घेतला, मात्र यावरून आमदारांमध्ये तीव्र नापसंती आहे। निर्णयाचा सर्वाधिक फटका शिवसेनेच्या आमदारांना बसलाय, त्यामुळे शिंदे गटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नाराजी आहे। सिडकोच्या घरांची लॉटरी आज दुपारी 2 ते 4 दरम्यान निघतेय। सिडकोच्या लॉटरीची घोषणा होण्यापूर्वीच अर्जदार माघार घेत आहेत। घरांच्या किमती महाग असल्याचं कारण अर्जदारांकडून देण्यात येत आहे। म्हाडाच्या जमिनीवरील रखडलेल्या 17 एसआरए प्रकल्पांना आता म्हाडा गती देणार आहे। एसआरए प्राधिकरणाशी समन्वय साधून झोपडपट्टी धारकांची पात्रता निश्चित करणं, प्रशासकीय मान्यता घेणं, निविदा प्रक्रिया राबवणं आदी कामं म्हाडाकडून केली जाणार आहेत। डान्स बार बंदीबाबतच्या राज्याच्या कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक करण्यासंदर्भातील प्रस्ताव घेणार आहे। त्यानुसार डान्स बार बंदी कायदा अधिक कडक होणार आहे। त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या आधारे पळवाटा शोधणाऱ्यांना चाप बसणार आहे। कुठल्याही परीक्षेशिवाय आता भारतीय टपाल विभागात ग्रामीण डाक सेवक पदावर भरती होणार आहे। यासाठी येत्या 3 मार्च पर्यंत अर्ज भरता येणार असून 21,000 पदांकरता भरती काढण्यात आली आहे। दिवसेंदिवस सोन्याच्या दरात चांगलीच वाढ होताना दिसते। वाढत्या दरामुळे सोन्याची खरेदी करावी की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। सोन्याचे दर 86,620 रुपयांवर पोहोचले। चांदीचे दर पुन्हा एकदा विक्रमी स्तरावर पोहोचले। नागपुरात जीएसटी विना प्रति किलो चांदीचे दर 97,000 तर 3% जीएसटी सह 99,910 रुपयांवर पोहोचलेत। तर लवकरच चांदी लाखांवर जाण्याची शक्यता आहे। नगरपालिका आणि पंचायती आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्याकडे कराच्या माध्यमातून जमा होणाऱ्या उत्पन्नातून निधी वाटपाची शिफारस करण्यासाठी राज्यात 6वा वित्त आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत याबाबतची घोषणा करण्यात आली। कोस्टल रोडवर विशेष तपासणी मोहीम सुरू असून गेल्या 6 दिवसांमध्ये 596 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईच्या माध्यमातून आरटीओनं अतिवेगानं वाहन चालवल्याप्रकरणी 10 लाखांचा दंड वसूल केलाय। बेशिस्त प्रवाशांना ताळ्यावर आणण्याकरता पश्चिम रेल्वे प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत। रेल्वे स्थानक परिसरात थुंकणाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे। मुंबई महापालिकेच्या क्लीन अप मार्शल्सच्या धर्तीवर कारवाई केली जाणार आहे। विमानतळाजवळ 84.92 मीटर उंच इमारतींना परवानगी देऊन नंतर ती रद्द करणाऱ्या विमानतळ प्राधिकरणाला उच्च न्यायालयानं चांगलाच दणका दिलाय। 2 आठवड्यांमध्ये विमानतळ प्राधिकरणानं या इमारतींना एनओसी द्यावी असे आदेश न्यायालयानं दिले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज सार्वजनिक सुटीच्या दिवशी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय पर्यटकांकरता खुलं राहणार आहे, तर गुरुवारी 20 तारखेला बाग बंद ठेवण्यात येणार आहे।
देशातील मोठ्या शहरांमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याकरता भविष्यात उन्नत वाहतूक सेवा महत्त्वाची ठरणार आहे। याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात तसंच घोडबंदर परिसरात ही उन्नत टॅक्सी सेवा राबवण्यात येणार आहे। देशातील हा पहिला प्रयोग असेल असा दावा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे। पनवेल आरटीओ क्षेत्रात 10 महिन्यांमध्ये तब्बल 58,934 वाहनांची नोंद करण्यात आली। यातून 434 कोटींचं उत्पन्न मिळालंय। त्यामुळे आरटीओ चांगलंच मालामाल झालाय। वाहतुकीच्या कोंडीतून सुटका करण्यासह मुंबईकरांना वेगवान आणि किफायतशीर दरात वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्याकरता परिवहन विभागानं बाईक टॅक्सीची योजना तयार केली आहे। या योजनेला कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाली आहे। त्यानंतर पुढच्या 2 महिन्यात मुंबईसह एमएमआर क्षेत्रात सुमारे 1 लाख टॅक्सी धावणार आहेत। खारघर तळोजा नोडमधील उद्यानांची रया गेली होती। आता ही उद्यानं सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतरित झाली आहेत। पनवेल पालिकेनं मिशन उद्यान हाती घेतलं आहे। इथल्या 12 उद्यानांचा विकास करण्यात येणार आहे। जनावरांना दूधवाढीसाठी हार्मोनल इंजेक्शन देण्याचे प्रकार घडत आहेत। त्यामुळे हे दूध आरोग्याला हानिकारक ठरू शकतं। त्याकरता गाई म्हशींना ऑक्सिटोसिन इंजेक्शन देणं कायद्यानं प्रतिबंधित आहे। असा प्रकार आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाते। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा घाटादरम्यान मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम सध्या जलद गतीनं सुरू आहे। या लिंकमुळे 2 शहरातील अंतर 8 किलोमीटरनं कमी होणार आहे। राज्य शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेनं आता शिक्षकांना सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केलेली आहे। मात्र शाळेतील परीक्षा तोंडावर आल्या असताना घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता शिक्षक संघटनांकडून व्यक्त होते आहे। कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सीईटी 23 ते 25 मे दरम्यान होणार आहे। राज्यातील 4 कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा 23 ते 25 मे या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे। अग्निशमन दल अधिक सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक ड्रोनचा समावेश करण्याची गरज आहे। मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ड्रोनचं आगमन लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत। राज्यातील रोपवेची कामं करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। राज्य सरकारमार्फत 16 आणि राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लिमिटेड NAHLML या मार्फत 29 अशी एकूण 45 रोपवेची कामं हाती घेण्यात या बैठकीत तत्वतः मंजुरी मिळाली आहे। उपनगरीय रेल्वे सेवा पावसाळ्यात सुरळीत राहावी यासाठी पावसाळ्यापूर्व कामांची योग्य अंमलबजावणी करावी अशा सूचना मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत। सेवा पावसाळ्यामध्ये बाधित होणार नाही अशा रीतीने सगळी कामं चोखपणे पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी दिले आहेत। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत 37 कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे। बाजार समितीत पुरेसा कर्मचारी वर्ग असताना भरती प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि जागतिक विमानतळ सेवा गुणवत्ता सर्वेक्षण अहवालानुसार पुणे विमानतळाचं स्थान उंचावलंय। विमानतळानं 74व्या स्थानावरून 67व्या स्थानी झेप घेतली आहे। मात्र विमानतळावरील सुविधांबाबत प्रवाशांच्या तक्रारी कायम आहेत। त्यामुळे सेवा सुविधांच्या बाबतीत घसरण होत असल्याचं स्पष्ट झालंय। पुणे शहरात वाहतुकीची समस्या गंभीर झाल्यामुळे नागरिकांना आता मेट्रोचा पर्याय समोर आलाय। हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड या 2 मार्गांवर मेट्रो धावणार आहेत। या प्रकल्पांसाठी 5,704 कोटी रुपयांचा सगळा खर्च येणार आहे। तर पुणे महापालिकेला भूसंपादनाकरता केवळ 3.60 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे। लोणावळ्यातील टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट इथे उभारण्यात येणाऱ्या ग्लास स्कायवॉकच्या मार्गातील सगळे अडथळे दूर झालेत। या प्रकल्पासाठी PMRDA कडून प्रक्रिया सुरू करण्यात आल्यामुळे पुण्याच्या पर्यटन स्थळांमध्ये आणखी एका पर्यटन स्थळाचा समावेश होणार आहे।
राज्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून गरीब आणि गरजू रुग्णांवर उपचार केले जातात, पण याच योजनेचे 1114 खासगी रुग्णालयाचे राज्य सरकारकडे 923 कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करण्यासही नकार दिला गेलाय. समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपावर 2 आठवड्यांमध्ये मूलभूत सुविधा द्या, अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांना 10 लाख रुपये दंड ठोठावून ती रक्कम त्यांच्या वेतनातून वसूल करण्याचा आदेश देऊ, असा इशारा नागपूर खंडपीठानं दिलाय. उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्यासाठी परिवहन विभागानं अंतिम मुदतीत 1 महिन्याची वाढ केली आहे. त्यामुळे आता 30 एप्रिल 2025 पर्यंत पाटी बसवण्यास परवानगी देण्यात आली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पोटमाळ्यावरील अपात्र रहिवाशांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. मात्र 2022 नंतरच्या अतिक्रमित अपात्र बांधकामांना पुनर्वसन योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाहीये, असं धारावी पुनर्वसन प्रकल्पाकडून स्पष्ट करण्यात आलं. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प म्हणजेच कोस्टल रोडवरील वाहनांचा अपघात रोखण्याकरता आरटीओकडून विशेष मोहीम राबवण्यात आली. गेल्या 6 दिवसांमध्ये विभागाच्या पथकानं वाहनांची तपासणी केली. या मोहिमेत एकूण 596 दोषी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. राज्य सरकारकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबवली जाते आहे. मात्र या योजनेतील तब्बल 10 लाख लाभार्थ्यांची बँक खाती आधार कार्डाशी जोडली गेली नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून या लाभार्थ्यांना अर्थसहाय्य बंद करण्यात आलेलं आहे. ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत जल ऊर्जा प्रकल्पांना 2869 कोटींची मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांमुळे योजनेसाठी लागणाऱ्या दरवर्षी सुमारे 398 दशलक्ष युनिट विजेची गरज भागवली जाणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 65 इमारतींवर होणाऱ्या तोडीच्या कारवाईनं नागरिक हवालदिल झालेत. या बांधकामांना अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप आता करण्यात येत असून या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारीवर अधिकाऱ्यांची चालढकल करत असल्याचं समोर आलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्करोगावर नवं लस संशोधन अंतिम टप्प्यात आलंय. त्याची मानवी चाचणी सुरू आहे. येत्या 7 ते 8 महिन्यांमध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर ती सर्वसामान्यांकरता उपलब्ध होईल, असा दावा आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केला. जिनिंगमध्ये कापसावर पाणी मारताना शूटिंग केल्यानं एका वाहन चालकाला दोघांनी बेदम मारहाण केली. या घटनेमुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी जिनिंग मालकाविरोधात रोष व्यक्त केला.